दिल्ली दौऱ्यावरून परतलेले खासदार शाहू महाराज थेट शेतकऱ्याच्या बांधावर पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची शाहू महाराजांची प्रतिक्रिया। तरेळे कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग असलेल्या पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर करूळ घाटाच्या नूतनीकरणाची तिसरी डेडलाईनही हुकली। त्यामुळे करूळ घाट वाहतुकीस कधी सुरू होणार याकडे प्रवासी वाहन चालक आणि व्यापाऱ्यांचे डोळे। राज्यसभेसाठी सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होतात। बारामतीत कार्यकर्त्यांचा जल्लोष, भिगवण चौकात फटाके फोडून आनंद साजरा। पुण्याच्या चाकण बाजार समितीत हप्त्याची मागणी करत गावगुंडांची दहशत, शेतकऱ्यांवर केला दगडानं हल्ला, गावगुंडांची दहशत सीसीटीव्ही कॅमेऱ्यानं टिपली। पुण्यातील गंगाधाम परिसरात डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू, गंगाधाम चौकात नागरिकांचा ठिय्या, महिलेचा मृत्यू हा प्रशासनाच्या चुकीमुळे झाल्याचा आरोप। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बावचीमध्ये डेंग्यूनं विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू, प्रियंका जाधव असं मृत महिलेचं नाव। भोसरी एमआयडीसी परिसरातील स्वराज सोसायटीसमोर एका महिलेला कारची धडक, घटनेला 24 तास उलटल्यानंतरही अद्याप गुन्हा दाखल नाही, आरोपीही फरार। विद्युत रोहित्राचा स्फोट झाल्यानं आग, दौंडमधील महात्मा गांधी चौकातली घटना, महावितरण अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे स्फोट झाल्याचा आरोप। सांगली पोलिसांनी मिरजेत उघड केला बनावट नोटांचा कारखाना, 50 रुपयांच्या हुबेहूब 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचं उघड। कोल्हापूरच्या संभाजीनगरात टोळी युद्धातून तरुणाची हत्या, सोशल मीडियावरील काही पोस्टवरून 8 ते 10 दिवसांपूर्वी झालेल्या वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज। कोल्हापूरच्या झोपडपट्टीत परिसरात राहणाऱ्या अल्फिया पठाणचे नीट परीक्षेत यश, सर्व स्तरातून अल्फियाचं कौतुक। एबीपी माझाच्या बातमीनंतर MIM कडून 50,000ची मदत। धाराशिवच्या कळंबमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ महिला आक्रमक, मराठा आरक्षणावर तोडगा निघत नसल्यानं महिलांकडून शासनाला साडीचोळी भेट। धाराशिवच्या भूममध्ये मराठा समाजाच्या महिलांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा, सरकार आणि विरोधी पक्षाला दिली चोळी आणि बांगडीचा आहेर। मनोज जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी लातूर जिल्ह्यात मराठा समाज एकत्र, महापूर ग्रामस्थांनी लातूर छत्रपती संभाजी महामार्ग रोखल्यानं वाहतूक ठप्प। मराठा आरक्षणानंतर अंतरवाली सराटीजवळ बडीगोद्रीत ओबीसींचं आरक्षण बचाव आंदोलन सुरू, सरकार आणि राज्यपालांच्या लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची आंदोलकांची भूमिका। धाराशिवमध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलीस बंदोबस्त, अनुचित प्रकार घडू नये म्हणून धाराशिव पोलिसांकडून खबरदारीचा उपाय। कर्ज मिळत नसल्यानं अंबादास दानवेंचा ठिय्या, संभाजीनगरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक अधिकाऱ्याच्या कार्यालयात मांडला ठिय्या। दमदार पाऊस होऊनही हिंगोलीत पाणी टंचाई कायम, पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात 10 टँकरनं पाणी पुरवठा। 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कृषी केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पथकांची नियुक्ती, हिंगोलीचे कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांची माहिती। मराठवाड्यातील अनेक भागात मागील 2-3 दिवसात पावसाची जोरदार हजेरी, मात्र आजही 1980 गाववाड्यांवर 2024 टँकरनं पाणी पुरवठा। धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील शेतकऱ्यांचं ठिबक आणि तुषार सिंचन योजनेचं अनुदान 15 महिन्यांपासून थकलं, शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी अनुदान देण्याची आमदार कैलास पाटील यांची कृषी आयुक्त आणि फलोत्पादन संचालकांकडे मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा रुग्णालया शेजारी झाडाझुडपात नवजात बाळाला टाकून आई फरार, बाळ सुखरूप असल्याची डॉक्टरांची माहिती। जालन्यात औद्योगिक वसाहतीतील स्टील कंपनी जीएसटीचा छापा, कंपनीच्या व्यवस्थापकाकडून कंपनीच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराचा रेकॉर्ड अधिकाऱ्यांना ताब्यात घेऊन केली तपासणी। वर्धा जिल्ह्यात कपाशी लागवडीला सुरुवात, लाखो रुपयांचं बियाणं पेरल्यानंतर बळीराजा मात्र पावसाच्या प्रतीक्षेत। अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात पिण्याच्या पाण्याची टाकी आणि पाईपलाईनचं काम 1 वर्षापासून प्रलंबित, काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं असल्याचा गावकऱ्यांचा आरोप। हिंगोली जिल्ह्यात नवनिर्वाचित खासदार नागेश आष्टीकर यांच्या अध्यक्षतेखाली कृषी विभागाची बैठक, शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर कार्यवाही करा, आष्टीकरांचे आदेश।
आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांच्या पालखीचं शेगावहून पंढरपूरकडे प्रस्थान. यंदा दिंडीचं 55वं वर्ष. बुलढाण्याच्या शेगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांनी घेतलं गजानन महाराजांचं दर्शन. गजानन महाराजांच्या दर्शनानंतर जिल्ह्यात आणि देशात काम सुरू करणार. मंत्री जाधव यांची प्रतिक्रिया. बुलढाण्यातील शेगावमध्ये केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचं जंगी स्वागत. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर प्रतापराव जाधव पहिल्यांदाच बुलढाण्यात. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यात भवरवाडीत कापूस लागवडीचं खत पेरणी. भवरवाडी परिसरात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे शेतीच्या कामांना वेग. नाशिकच्या मालेगावमध्ये कृषी विभाग अलर्ट मोडवर. कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांकडून बियाण्यांच्या किमतीपेक्षा जास्त पैसे आकारल्यास परवाने निलंबित होणार. बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी. नाशिक शहरात डेंग्यू आजारानं एका रुग्णाचा मृत्यू. शहरात धूर फवारणी होत नसल्यामुळे डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.